श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे पश्चाताप। दुपारची वेळ होती, ऊन झळकत होतं, पण कार्तिकच्या घरात मात्र एक वेगळाच अंधार पसरला होता, भावनांचा अंधार। त्याच्या आईला उषाताईंना काही दिवसापूर्वी अर्धांगी वायूचा झटका आला होता। हॉस्पिटलमध्ये योग्य ती काळजी घेतल्यानंतर आता घरीच निगराणी ठेवण्याची गरज होती। डॉक्टरांनी सल्ला दिला होता, एक अनुभवी केअरटेकर ठेवा, जी ताईंचं औषध, अन्न, हालचाल या सगळ्यांवर लक्ष ठेवेल। कार्तिकसाठी ही गोष्ट फारच धक्कादायक होती। आई आणि तो दोघं एकमेकांचे सखा सोबती। वडिलांच्या अकस्मात निधनानंतर उषाताईंनी एकट्याने मुलाला वाढवलं। कार्तिक आता एक यशस्वी एंटरप्रेन्योर होता, स्वतःची IT कंपनी, चांगला फ्लॅट, ऐशो आराम। पण एक गोष्ट तो आतून कायम लपवत आला होता, पश्चाताप। आणि त्या पश्चातापाचं नाव होतं नम्रता। कॉलेजचे दिवस, माझं स्वप्न मोठं आहे कार्तिक, पण त्यात तुझा हात असेल तरच मी पोहोचू शकते, नम्रता म्हणायची तेव्हा। ती हुशार, कष्टाळू, संवेदनशील, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, पण स्वप्न मोठी होती तिची। एक दिवस समाजसेविका होण्याचं आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं। कार्तिकला तिचं हे झपाटलेपण फार आवडायचं आणि दोघांचं प्रेम निर्मळ, गोड, पण गुप्त। कॉलेजमध्ये फारसे कोणाला माहीत नव्हतं। कार्तिक हुशार होता, पण थोडा बेफिकीर। त्याला स्वतःवर खूप गर्व होता। मित्रमंडळींमध्ये तो शोबाजी करणारा, चार्मिंग आणि जरा जास्त बोलका होता। एक दिवस त्याने मित्रांसोबत गप्पा मारताना नम्रताबाबत काही खाजगी गोष्टी बोलल्या। अरे नम्रता, अरे ती थोडी बोरिंग टाईप आहे, प्रेमात आहे म्हणून झेपतोय अजून, बाकी ती शो ऑफ करणाऱ्या मुलींसारखी नाही, एक्साइटमेंट नाही तिच्यात, खूप समजूतदार आहे, तिला समाजसेविका व्हायचंय, पण ती माझ्यावर खूप प्रेम करते म्हणून मी तिला दुखावत नाहीये, माझं प्रेम वगैरे नाहीये तिच्यावर, बोरिंग आहे ती, बोरिंग। गंमत म्हणून तो बोलत होता। त्याला त्याच्या मित्रांमध्ये कूल दिसायचं होतं, पण ती गंमत नव्हती। त्या गोष्टी एका मित्राच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्या आणि काही दिवसांनी त्या क्लिप्स सोशल मीडियावर लीक झाल्या। नम्रता धक्क्याने हादरली। तिने विचारले, का केलं असं? का? मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता। कार्तिक त्यावेळी म्हणाला होता, अगं मी उगाच काही बोललो, इतकं मोठं नको करूस, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे। मी फक्त मित्रांच्या बोलण्यात गुंतत गेलो आणि स्वतःला कूल दाखवण्यासाठी ते बोलत राहिलो। ती फक्त रडली आणि नंतर कायमची निघून गेली। मोबाईल बंद, मेसेजला उत्तर नाही, सगळ्यांपासून तुटलेली। वर्तमान काळ, आता जवळपास 7 वर्षांनी त्या जखमा बऱ्या झाल्यासारख्या वाटत होत्या, फक्त कार्तिकच्या मनात नाही। त्याचं आयुष्य पुढं गेलं होतं, पण तो कधीच पूर्ण झाला नव्हता। आईच्या आजारानंतर कार्तिकने एका प्रसिद्ध एजन्सीकडून केअरटेकर मागवली। एजन्सी म्हणाली, आजपासून एक अनुभवी केअरटेकर ताईंना सांभाळायला येणार आहे, ती खूप विश्वासू आहे। दुपारी दरवाजा वाजला। कार्तिकने दरवाजा उघडला आणि त्याचं काळीज थरथरलं। त्याच्यासमोर एक स्त्री उभी होती, साधी साडी, ओठांवर शांतता, चेहऱ्यावर ठामपणा। तिच्या हातात एक छोटी बॅग होती आणि डोळ्यात अतीताचं एक खोलसर प्रतिबिंब। ती नम्रता होती। नमस्कार, ती म्हणाली, मी नम्रता, केअरटेकर म्हणून आले एजन्सीकडून। कार्तिकला काहीच सुचलं नाही। त्याने क्षणभर तिला नुसतं पाहिलं, जणू एखाद्या भूतकाळाची मूर्ती समोर उभी होती। तो शेवटी पुटपुटला। नम्रता शांतपणे म्हणाली, तुमचं नाव कार्तिक आहे ना? आणि ताईंची तब्येत खूप नाजूक आहे असं सांगितलं होतं। माझं काम आहे ताईंची सेवा करणं, मी तेच करायला आले। ती आत आली, घरातलं सगळं पाहिलं। उषाताई झोपलेल्या होत्या। ती त्यांच्याजवळ गेली, त्यांचा हात हलकासा धरून पाहिलं, प्रेमाने, मायेने।
कार्तिक अजूनही तिच्याकडे पाहत होता. त्याला ती फार बदललेली वाटत होती, दिसण्यात नव्हे तर व्यक्तिमत्वात. कधी काळी प्रेमाने नाजूक वाटणारी नम्रता आता संयमाची, सौम्य कठोरतेची मूर्ती वाटत होती. दुसरा दिवस. नम्रता सकाळी लवकर उठायची, उषाताईंना गरम पाणी द्यायची, औषध वेळेवर, आहार काळजीपूर्वक. ती एक उत्तम केअरटेकर होती हे कार्तिकला मान्य करावंच लागलं. पण ती त्याच्याशी काहीच बोलायची नाही. जेवणाच्या वेळी उषाताईंना थोडा घास भरवत असताना त्यांनी विचारलं, तुझं नाव काय ग? नम्रता. किती गोड नाव. तू आधी कधी भेटलीस का? कार्तिक. फार ओळखीची वाटते ही. कार्तिककडे ती नजर टाकते आणि तो नजर चुकवतो. कार्तिक तिच्यासमोर उभा होता. त्याने काहीशा घाबरलेल्या स्वरात विचारलं, तू एवढ्या वर्षांनी पुन्हा कुठे होतीस? मी तुला किती शोधलं. नम्रता काही क्षण शांत राहिली, नंतर म्हणाली, ही भेट नियतीची आहे की शिक्षा माहिती नाही, पण मी इथे काम करते याचं कारण तू नाही. तुझ्या आईला माझी गरज आहे. मी फक्त त्यांच्यासाठी इथे आहे. पण तू मला माफ करशील का? ती हात वर करते. माफ करणं ही फार मोठी गोष्ट असते. माझं आयुष्य आज वेगळं आहे. मी ती जुनी नम्रता नाही. कार्तिक निशब्द होतो. त्या रात्री कार्तिक आपल्या खोलीत एक जुनी डायरी उघडतो. त्यात लिहिलेलं असतं, नम्रता, माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण राहिलं. माझी चूक क्षमा न होणारी आहे. पण जर कधीतरी पुन्हा तुझी नजर माझ्यावर आली तर ती तिरस्काराने नव्हे तर तटस्थतेने जरी असेल तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल. तो डायरी बंद करतो आणि समोर दिसते नम्रता, आईच्या पायावर तेल लावत शांत बसलेली. तो स्वतःला विचारतो, ती मला कधी माफ करू शकेल का? घरातल्या भिंतीच्या आत काहीतरी साठून राहिलं होतं. जणू शब्द न बोलताही घर दररोज काहीतरी सांगत होतं. उषाताईंचं आजारपण जसं त्यांच्या शरीरात खोल उतरलं होतं, तसंच नम्रता आणि कार्तिकमधलं मौन घरात पसरलं होतं. कार्तिक ऑफिसला जायचा, पण डोळे तासनतास फोनकडे लागलेले असायचे. काहीतरी सांगायचंय, काहीतरी विचारायचंय, पण शब्द सापडत नाहीत. नम्रता तिचं काम इमानदारीने करत होती. प्रत्येक गोष्टीत शिस्त. नम्रता. पण भावनांचं दार सताड बंद. कार्तिक उठला तेव्हा पाहिलं, स्वयंपाकघरातून छानसा सुवास दरवळत होता. उषाताईंचा आवडता उपमा आणि चहा तयार होता. त्याने दरवाजातून पाहिलं. नम्रता स्वयंपाकघरात एका सुरेख लयीत काम करत होती. चेहऱ्यावर कोणतीही व्याकुळता नव्हती, पण एक प्रकारचं स्थैर्य होतं. जणू सगळं अंगीकारलं. तो तिच्या जवळ गेला. शब्दांची ओळ बांधण्याचा प्रयत्न करत म्हणाला, उपमा आईला फार आवडतो. तुला कसं माहीत? ती म्हणाली, ताईंची फाईल वाचली. त्यात डाएट प्लॅन, आवडीनिवडी सगळं होतं. तू अजूनही एवढ्या काळजीनं सगळं करतेस. तुझं हृदय. तो बोलणार तेवढ्यात ती वळून त्याच्याकडे पाहते. सरळ डोळ्यात डोळे भिडवते. कारण मी केअरटेकर आहे कार्तिक, बाकी काही नाही. त्याचं बोलणं थांबतं. पुन्हा बोला, नम्रता, माझे केस विंचरणार का ग? हो ताई, नक्की. माझ्या केसात तुझा स्पर्श म्हणजे अगदी माझ्या आईसारखा वाटतो. ताई, तुम्ही खूप गोड आहात. त्यांच्या गप्पा सुरू होतात. ताई म्हणतात, माझा कार्तिक ना एकेकाळी खूप बेजबाबदार होता ग, पण आता बराच बदललाय. नम्रता हसते, पण बोलत नाही. तुला माहितीये, कॉलेजमध्ये त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. छान मुलगी होती म्हणे. कार्तिक खोलीच्या बाहेरून ऐकत असतो. त्याला वाटतं उषाताई त्या वाक्यानंतर थांबतील, पण नाही. ती मुलगी एकदम हरवली ग. कार्तिक तुटला होता तेव्हा. नंतर तो काहीच बोलला नाही तिच्याबद्दल. अजूनही नाही. नम्रता हलकं हसते, एक उदासीन हसू. कार्तिक ऑफिसहून लवकर आला होता. टेबलावर उषाताईंचं जेवण तयार होतं. तो म्हणाला,
तू पण बस की थोडा वेळ, मी जेवण वाढतो. नको, मला माझं काम वेळेवर करायचं आहे. कृपया एकदा बस, बोलू तरी. ती थोडा वेळ विचार करते, मग बसते थोडी दूर. तुझं आयुष्य कसं चाललं तो विचारतो. ती शांत आवाजात म्हणते, काम करते, जगते. माझ्याबद्दल तू अजूनही रागावलेली आहेस का? राग तो फार आधी संपला, आता काहीच उरलेलं नाही. कार्तिक डोळे झाकतो, जणू तिचं काहीच उरलेलं नाही हे वाक्य त्याच्या काळजात खोल उतरलेलं. त्या रात्री कार्तिक पुन्हा आपली डायरी लिहू लागतो. ती माझ्यासमोर बसली होती, शांत, समजूतदार, पण तिच्या डोळ्यात कोणताही भाव नव्हता. माझ्या एका चुकीने हे सगळं झालं. मी तिला जेव्हा अपमानित केलं तेव्हा तिची नजर पाहून मलाही स्वतःचा राग आला होता. आता मी बदललोय, पण ती गोष्ट मला कायमची तोडून गेली. उषाताई झोपलेले असताना नम्रता हलक्या स्वरात अंगाई म्हणत होती. तुला आठवतंय, तू मला ही अंगाई गायला शिकवली होतीस? ती स्वतःशीच पुटपुटली. कार्तिक दाराआडून ऐकत होता. त्याला आठवली ती अंगाई. एकदा कॉलेज ट्रिपला गेले होते आणि तिला झोप येत नव्हती, तेव्हा कार्तिकने तिच्यासाठी ही अंगाई गायली होती. झोप ए ग आईच्या कुशीत ये. त्या आवाजात एक ओळखीचा स्पर्श होता, जणू भूतकाळाचं गाणं वर्तमानात गुणगुणत होतं. रात्री उषाताईंना ताप येतो. कार्तिक आणि नम्रता दोघेही जागे असतात. औषध दिलं, डोक्यावर पट्टी ठेवली. त्यांनी खूप काळजी घेतली. सकाळी कार्तिक म्हणतो, माझं आईवर प्रेम आहे, पण तुझ्यासारखी काळजी मीही कधी घेतली नाही. आई म्हणजे आई. मी माझ्या आईला गमावलंय, त्यामुळे ताईंकडे मन ओढलं जातं. ती पहिल्यांदाच स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलते. तुझ्या आईला काय झालं? कर्करोग. गेली 2 वर्षापूर्वी. कार्तिक स्तब्ध होतो. तेव्हापासून मी केअरटेकर म्हणून काम करू लागले. गरज होती आणि सन्मानाचं काम होतं. लोकांच्या आयुष्यात मायेचं नातं तयार करणं, यात समाधान आहे. एका संध्याकाळी कार्तिक नम्रताला थांबवतो. नम्रता, मी फक्त एकच विचारतो. त्या दिवशी जे मी बोललो मित्रांपुढे अहंकार दाखवण्याच्या नादात, माझ्या चुकीचं तुला किती दुःख झालं असेल याचा अंदाजही नाही. पण मी त्या क्षणापासून स्वतःला दोष देत आलोय. ती काही क्षण शांत राहते. दोष देणं उपयोगाचं नव्हतं, कारण तुझा अपमान माझं आयुष्य पार बदलून गेला होता. माफ करशील का मला? ती सरळ उत्तर न देता म्हणते. माफ करणं म्हणजे भूतकाळ विसरणं नव्हे, तर त्याला सामोरं जाणं. मी अजून तिथंच आहे, त्या भूतकाळाच्या सावलीत. उषाताई आता ठीक होऊ लागल्या होत्या. नम्रता त्यांना चहा देते. ताई हसून म्हणतात, हं, दोघं काय बोलत होतात काल रात्री? कार्तिक म्हणतो, काही नाही, सहजच गप्पा मारत होतो. नम्रता मात्र काहीच बोलत नाही. ती खिडकीबाहेर पाहत राहते. तिच्या मनातल्या वाऱ्यांमध्ये अजूनही तुफान आहे, पण आता पहाटही जवळ आहे. रात्र झालेली होती. घरात फक्त घड्याळांच्या काट्यांचा आवाज, उषाताईंच्या औषधांचा मंद वास आणि मनात भरून राहिलेली शांतता. कार्तिक खोलीत एकटा बसलेला, हातात एक जुनी वही, कॉलेजच्या दिवसातील आठवणी जपून ठेवणारी. पाने उलटत जात होती आणि त्याच्या नजरेतून पश्चातापाचे शब्द झरत होते. वहीतील एक पान, 24 नोव्हेंबर. आज नम्रताने मला स्वतःचा भूतकाळ सांगितला. तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी कर्जाचा हप्ता भरला होता. ती म्हणाली होती, माझं यश हे माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे आणि तुझ्या पाठिंब्याविना मी अधुरी आहे. आणि मी काय केलं? तिचा विश्वास तोडला. सगळ्या मित्रांपुढे एकेरी बोलून तिच्या आत्मसन्मानाला तडा दिला, फक्त स्वतःला माज वाटावा म्हणून. उषाताईंची तब्येत थोडी खालावते. नम्रता वेळेत लक्ष देते, डॉक्टरांना फोन करते, वेळेवर औषध देते. कार्तिक तिचं कौतुक करतो, तू नसतीस तर. ताईंची सेवा करणं
हे माझं काम आहे, नम्रता नेहमीसारखी शांत उत्तर देते. पण आज तिच्या डोळ्यामध्ये थोडा थकवा दिसतो, जणू काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झालेल्या. त्या दिवशी दुपारी कार्तिक एका जुन्या मित्राला भेटतो, नाव राहुल. नम्रता, तुझ्याकडेच केअरटेकर म्हणून काम करते असं ऐकलं. कार्तिक चकित होतो. तुला कसं माहीत? ती माझ्या ऑफिसात काम करत होती, NGO मध्ये. खूप हुशार, समंजस. पण तिने एक दिवस तिथून अचानक निघून जाण्याचा निर्णय घेतला. मी विचारलं तेव्हा म्हणाली, जिथे माझी खरंच गरज आहे तिथे जाणार आहे. कार्तिकला कळतं, नम्रताने त्याचं घर निवडणं केवळ योगायोग नव्हता. त्या रात्री कार्तिकने तिला थांबवलं. माझ्याशी फक्त एकदा नीट बोल नम्रता. मी चुकलो हे मान्य आहे, पण मी किती बदललोय हेही पहा. नम्रता जरा वेळ गप्प राहते, मग म्हणते, तुला आठवतं का, आपण कॉलेजमध्ये असताना एका बालिकाश्रमात गेलो होतो मुलांना शिकवायला? हो, तिथे एक छोटी मुलगी होती, चंचल. तिच्यासारखं माझं बालपण होतं. त्या दिवशी मी ठरवलं होतं, शिक्षण आणि आत्मसन्मान या 2 गोष्टींसाठी मी जगणार. एके दिवशी नम्रताकडे घरात काही काम नव्हतं, त्यामुळे तिने उषाताईंना विचारून त्यांचं कपाट साफ करायला घेतलं. ते साफ करताना तिला NGOचं लेटर दिसलं. त्याने 2 वर्षापूर्वी नम्रता काम करत असलेल्या संस्थेला मोठं डोनेशन दिलं होतं, गुपचूप, कोणालाही न सांगता. त्याने ते डोनेशन नम्रता आणि तिच्या कार्यासाठी दिलं होतं, पण कधीच तिच्या नावाने थेट बोललं नव्हतं. संध्याकाळी नम्रता कार्तिकसमोर तो पेपर ठेवते. हे काय आहे? तू माझ्या संस्थेला डोनेशन दिलं होतं. कार्तिक तिला हो म्हणतो. माझं नाव तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही असं मुद्दाम केलं होतं. ती काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यात पाणी साचतं. तूच होतास, ती पुटपुटते. हो, कारण मी त्या क्षणी समजलो की मी तुझी माफी मागण्याच्या लायकीचा नाही, पण तरीही तुझ्या स्वप्नांना हातभार लावावा इतकं तरी करावं वाटलं. तेव्हा तिला समजलं की तो तिच्यावर प्रेम करत होता. ती त्याला सोडून गेली होती, पण त्याने तिला शोधलं होतं आणि गुपचूप मदत करत होता. ती काय करत आहे यावर लक्ष ठेवून होता. त्या रात्री नम्रता आणि कार्तिक सोफ्यावर बसलेले असतात. उषाताई झोपलेल्या. संपूर्ण घरात एक नीरव शांतता. कार्तिक, ती म्हणते, तुझ्या एका चुकीने मी खूप काही गमावलं. लोकांचा विश्वास, आपलेपणाचा स्पर्श आणि मुख्य म्हणजे स्वतःवरचा विश्वास. पण तू जसा बदललास तसं माझं मन थोडं थोडं करून उघडू लागलंय. म्हणजे माफ करणं अजून बाकी आहे, पण आता तुझ्यावर राग नाही राहिला. कार्तिककडे पाहून ती म्हणते, हे फार मोठं आहे, कारण मी अनेक वर्ष मनात फक्त तुझं नाव निघालं की मनात तिरस्कार यायचा. आज मात्र शांती आहे. नम्रता तिच्या खोलीत जाते. कपाटातून एक जुनी वही काढते. त्यात कार्तिकच्या जुन्या पत्रांचे तुकडे ठेवलेले असतात. कॉलेजमध्ये त्याने तिला लिहिलेली एक कविता, तू आहेस म्हणून मी आहे. तू गेलीस की मी हरवतो, पण तुझ्या आठवणींच्या कुशीत मी अजूनही शांत झोपतो. ती पुन्हा ते पान हलकसं अलगद मिटते आणि मनात पुटपुटते, शेवटचं नातं नसेलही हे, पण अधुरही राहणार नाही आता. माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे. माफ करणं म्हणजे पुन्हा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करणे. कधीकधी एक अबोल स्पर्शही शब्दापेक्षा जास्त सांगून जातो. आणि आज नम्रता आणि कार्तिकच्या नात्यात नेमका तोच स्पर्श घडणार होता. त्या दिवशी सकाळी उषाताईंची तब्येत विशेष ठीक नव्हती. रात्री झोप नीट झाली नव्हती. चेहरा जरा फिकट होता. डोळ्यात थोडी वेदना. नम्रता लगेच त्यांचं ब्लड प्रेशर, ताप, ऑक्सिजन स्तर तपासत होती. औषधं वेळेवर दिली गेली. कार्तिक तिला पाहत होता, जणू तिला बघणं हेच त्याचं रोजनिशीचं काम झालं होतं. उषाताईंच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली,
ताई, आपण थोडं पपई खाऊयात का? दूधही गरम करून देते. तू आहेस म्हणूनच मला खायचं वाटतं ग. उषाताई डोळे मिटत म्हणाल्या. कार्तिकला त्या दिवशी एका शहरात मीटिंगसाठी जावं लागतं. तो निघताना नम्रताजवळ थांबतो. माझं आज लांब काम आहे. मी रात्री उशिरा येईन. आईची काळजी ठेवशील? ताई माझ्यासाठी आईसारख्या आहेत हे विचारायलाच नको. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास आहे आणि प्रेमही, कार्तिक हळूच म्हणतो. ती क्षणभर त्याच्याकडे पाहते, काहीही न बोलता. जर काही तातडीचं काम असेल तर माझा नंबर तुझ्याकडे आहे, कार्तिक म्हणतो. कार्तिक गेटपाशी येऊन वळून तिला पाहतो. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्नेह असतो, पण त्यात शब्द नव्हते, अजूनही नव्हते. दुपारी उषाताईंना थोडी श्वास घेताना अडचण येते. नम्रता घाबरते. तिने तातडीने डॉक्टरला फोन केला. डॉक्टरांनी येऊन तपासलं. त्यांनी सांगितलं, स्ट्रेसमुळे थोडा त्रास झाला आहे. आज विशेष लक्ष ठेवा. कार्तिकला फोन लावते. ताई थोड्या अस्वस्थ आहेत. डॉक्टर आले होते, औषधं दिली आहेत, पण आज तुझी उपस्थिती फार गरजेची वाटते. कार्तिक मीटिंग अर्धवट टाकून परत निघतो. घरी परतल्यावर कार्तिक उषाताईंच्या पलंगाजवळ येतो. नम्रता त्यांना दूध पाजत असते. तेवढ्यात उषाताई त्याचा हात पकडतात. काय रे कार्तिक, इतकी चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात होती तरी तू का गमावलीस तिला? कार्तिक आणि नम्रता एकमेकांकडे पाहतात. माझीच चूक होती आई, पण आज मी दुसऱ्यांदा संधी मागतोय. नम्रता काही न बोलता खाली मान घालते. त्याच रात्री उषाताई झोपलेल्या असताना बाहेर थोडीच शीत वाऱ्याची सर चालू होती. नम्रता खिडकीपाशी बसलेली. ती तिच्या मोबाईलवर एक जुनी प्लेलिस्ट सुरू करते. तिच्या आणि कार्तिकच्या कॉलेजमधल्या दिवसांमधली. त्यांच्या दोघांचं आवडीचं गाणं सुरू असतं. कार्तिक मागून ऐकतो. त्याचं हृदय हलकं होतं. तो तिला हलक्या आवाजात विचारतो, तुला अजून ते गाणं आठवतं? काही गोष्टी विसरता येत नाहीत. ती शांतपणे उत्तर देते. कार्तिक, मला एक विचारायचं आहे. विचार. तुझ्या गैरहजेरीत जर ताईंचं काही झालं असतं तर तुला पेललं असतं का? तो स्तब्ध होतो. तुला वाटतं मी केवळ केअरटेकर आहे, पण आज मी ताईंच्या हसण्यामागे आहे, त्यांच्या थोड्या मोकळ्या श्वासामागे आहे. मलाही तसं वाटतं. तू तिच्यासाठी आहेसच, पण माझ्यासाठीही आहेस. ती त्याच्याकडे पाहते. मी तुला एकदा गमावलं, पण मला आता तुला गमावायचं नाहीये. मला याची खूप भीती वाटते. आपण हात धरून चालूया का? अजून हात दिला नाहीये मी, ती हसून म्हणते. त्या रात्री अचानक लाईट जाते. नम्रता आणि कार्तिक दोघं कॅन्डल लावतात. कार्तिक त्या प्रकाशात नम्रताकडे पाहतो आणि म्हणतो, या उजेडात तुला मी स्पष्ट दिसतोय का? ती म्हणते, दिसतोस, पण स्पष्ट होण्यासाठी दिवा नाही, मन लागतं. आणि तुझं मन काय सांगतंय? ती म्हणते की तू बदलला आहेस. कार्तिक काही क्षण स्तब्ध होतो आणि म्हणतो, हे वाक्य ऐकण्यासाठी मी 7 वर्ष वाट पाहिली. त्या रात्री तो स्वतःशीच लिहितो, ती माझ्या आयुष्यात परत आली आहे, पण तिच्या परतीसोबत माझा जुना अपराधही परत आलाय. मला माफ करण्याचं धाडस तिच्या मनात तयार होतंय. आता मला हे नातं पुन्हा लहान पावलांनी चालायला लावायचं आहे. एकही चुकीचं वाक्य, एकही चुकीची नजर आणि तिचं मन पुन्हा बंद होईल. मी काळजीपूर्वक वागणार आहे. नवीन दिवस. नम्रता चहा घेऊन बाल्कनीत येते. कार्तिक आधीच तिथे असतो. ती शेजारी बसते. काल मी एका ठरावावर पोहोचले. कसल्या? ताईंचं काम संपल्यावर मी दुसऱ्या घरी जाण्याऐवजी इथेच राहते. कार्तिक अवाक होतो. ताईंसाठी अजून काही दिवस, अजून काही सेवा बाकी आहे. फक्त ताईंसाठी. ती हसते. हो, पण आता मला इथे स्वतःचं छोटं घर वाटायला लागलंय. कार्तिक
थोडं पुढे सरकतो, हळूच हात पुढे करतो. त्या दिवशी म्हणाली होतीस, अजून हात दिला नाहीस, मग आता तरी दे. नम्रता त्याचा हात पाहते, काही क्षण शांत, आणि मग अलगद तिचा हात त्याच्या हातात ठेवते. विश्वासाने, प्रेमाने नाही, पण हेच खूप आहे, कार्तिक म्हणाला. कार्तिकच्या डोळ्यात पाणी दाटत होतं. ती मला माफ करू शकते का? हा प्रश्न अनेक वर्ष कार्तिकच्या मनात खोल रुतून बसलेला. पण आज त्या प्रश्नाचं उत्तर आयुष्याच्या एका सुंदर वळणावर उभं होतं. त्या दोघांच्या नजरेत सकाळचा सूर्य कोवळा प्रकाश देत होता. उषाताईंच्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात नम्रता त्यांचं औषध तयार करत होती. कार्तिक हातात चहा घेऊन त्यांच्या शेजारी बसलेला. दोघांमध्ये एक वेगळीच समजूत होती आता. उषाताई अधूनमधून दोघांकडे पाहून स्मित करत होत्या. कधी कधी वाटतं, त्या म्हणाल्या, देवाने माझ्या आजाराच्या निमित्ताने काहीतरी चांगलं घडवायचं ठरवलेलं असावं. नम्रता आणि कार्तिक एकमेकांकडे पाहतात, शब्द न बोलता, पण भावनापूर्ण बोलल्या जातात. संध्याकाळी उषाताई नम्रताला बोलावतात. बाळा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. हो ताई, सांगा. मला हे सगळं कळतंय नम्रता. तू एकेकाळी आमच्या कार्तिकच्या आयुष्यात होतीस. तो म्हणतो तुझी चूक नव्हती, आणि मीही मान्य करते. नम्रता गप्प बसते. माझं एकच स्वप्न होतं की कार्तिकच्या आयुष्यात अशी स्त्री असावी जी त्याला समजेल, थांबवेल आणि योग्य वाट दाखवेल. माझ्या मते ती स्त्री तू आहेस. नम्रता डोळ्यातून अश्रू गाळते. तिचा आवाज थरथरतो. पण मी अजूनही पूर्ण माफ केलेलं नाही ताई. ते बघ तू. पण मी मात्र तुला माझी मुलगी मानते. त्यावर तुझा काही अधिकार नाही. आणि त्या तिचा हात हातात घेतात. दुसऱ्या दिवशी कार्तिक ऑफिसहून येताना एक दुचाकीस्वार अचानक समोर येतो. कार्तिक गाडी वाचवताना रस्त्याच्या कडेला आदळतो. एक लहानसा अपघात, पण कपाळाला जखम आणि थोडीशी शुद्ध हरपलेली. नम्रता घरात असताना ही बातमी मिळते. ती अक्षरशः धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचते. कार्तिक शुद्धीवर येतो आणि समोर नम्रता धास्तावलेली, डोळे भरून पाहत असते. मी ठीक आहे, तो पुटपुटतो. नम्रता त्याचा हात घट्ट पकडते. पहिल्यांदा तुला काही झालं असतं. कार्तिक डोळे मिटतो. त्या स्पर्शात त्याला तिचं माफ करणं जाणवतं. घरात शांतता. उषाताई आता बऱ्याच सुधारलेल्या. डॉक्टरांनी परवानगी दिली होती आणि हळूहळू ती स्वयंपाकघरातही यायला लागल्या होत्या. एका संध्याकाळी कार्तिक खिडकीपाशी उभा असतो, हातात जुनी वही. नम्रता त्याच्या शेजारी येते. अजूनही लिहितोस? तू सोडून गेल्यानंतर हीच माझी साथीदार होती, आणि आता तू परत आल्यानंतर लिहायचं थांबवलंय. आता जगतोय. नम्रता डोळे मिटून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. कार्तिक स्तब्ध होतो. हे माफ करणं आहे का? तो विचारतो. नाही, हे प्रेम आहे. माफ करणं तर त्याच दिवशी झालं होतं जेव्हा तू संस्थेला माझ्यासाठी गुप्तपणे निधी दिला होतास. पण तू कधी सांगितलं नाहीस. माफ करणं म्हणजे सांगून नाही, समजून घ्यायचं असतं. एक दिवस उषाताई दोघांनाही बोलावतात. तुमचं काय ठरवलंय आता? दोघंही ओशाळून हसतात. मी विचार केलाय, कार्तिक म्हणतो, की जर तुझी परवानगी असेल. आई म्हणते, पुन्हा परवानगी? मी तर कबूल केलंच आहे. नम्रता माझी मुलगी आहे. नम्रता डोळ्यातून अश्रू पुसत हसते. पण यावेळी ती म्हणते, मी स्वतःच्या निर्णयाने, स्वतःच्या सन्मानाने तुझ्या आयुष्यात येते. कार्तिक म्हणतो, माझं संपूर्ण आयुष्य आता तुझं आहे. लग्नानंतर पहिल्यांदा खिडकीपाशी दोघं बसलेले, हातात चहा. उषाताई पलीकडे बागेत बसून पुस्तक वाचत असतात. कार्तिक विचारतो, तू अजूनही ती डायरी ठेवली आहेस? नम्रता हसते. हो, पण आता तिच्या शेवटच्या पानावर लिहिलंय. तो बदलला आहे, आणि मीही. त्याच्या हातात हात देत ती म्हणते, माफ करणं म्हणजे
भूतकाळ मिटवणं नव्हे तर भूतकाळावर मात करून वर्तमान स्वीकारणं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.